आय टी फील्डची खरी रिअलिटी काय आहे सध्यास्थितीत? सो आय टी फील्ड जी आहे सध्या खास करून ए आय वगैरे गोष्टी त्याच्यामुळे खूप जास्त रॅपिडली चेंज होते. किती पॅकेज एक्सपेक्ट केलं पाहिजे? तर आमचा एक स्टुडंट आहे अथर्व दिवाकर म्हणून BCA पास आउट. अशी कुठली टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावरती आत्ता काम करायला हवं आपण, ज्यामुळे तुमच्या स्किल सेटमध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळेल? पर्टिक्युलरली आत्ताच्या मोमेंटला आय टीमध्ये 3 गोष्टी आहेत ज्या आय टीचं फ्युचर आहेत किंवा त्या ऑलरेडी आय टीचा प्रेझेन्स बनलेला आहे. एवढे लोक आहेत, यांना सगळ्यांना एक अट्रॅक्शन आहे सर आय टी. सो ते अट्रॅक्शन का आहे आणि कशामुळे हे अट्रॅक्शन वाढत जातं? जर ग्रामीण मुलं आहेत तर त्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, त्यांनी या फील्डमध्ये येऊ शकतात का? काय काय गोष्टी आहेत ज्या आपण, त्यांना बजेटचे इश्यूज असतात, तर हे आपण कसे सॉल्व्ह करू शकतो? ग्रामीण भागातले जे आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत थोडंसं कसं होतं की कम्युनिकेशन रिलेटेड वातावरण नसतं. पण चांगली गोष्ट ही आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, या ह्याच्यामधून पण कोणी या टाईपच्या लोकांना पण आपण स्कोप आहे का आय टीमध्ये जाण्याचा? सर जसं तू म्हणते की ज्यांचं एज्युकेशन हे नॉन आय टी बॅकग्राऊंडमधनं झालेलं आहे तर डेफिनेटली त्यांच्यासाठी सुद्धा आय टीमध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. तर सध्यामध्ये तुम्हाला एक अवॉर्ड पण मिळालेला आहे, हा. त्या अवॉर्ड बद्दल थोडंसं सांगायला बघतात की या वर्षीचा नमस्कार. तर आज आपण घेऊन आलो एक नवीन एपिसोड बिझनेसवर बोलू का या आपल्या सिरीजमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत आय टी इंडस्ट्रीबद्दल. आज मी अशाच एका गेस्टनं बोलवलं आहे जे आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतात आहे. त्यांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये. आय टीमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, जे फ्रेशर असतील किंवा तुम्ही ऑलरेडी या जॉबमध्ये असाल आणि तुम्ही या बिझनेसमध्ये पण असाल तर हा पॉडकास्ट हा तुमच्यासाठी आहे. सो आज आम्ही बेस्ट ऑफ बेस्ट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत, ज्यामुळे तुम्ही हा पूर्ण पॉडकास्ट बघा. प्रत्येक क्वेश्चनच्या मागे तुम्हाला खूप चांगली व्हॅल्यू मिळेल, ही माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. आज आपले गेस्ट आहे संदीप भुतारे सर. ते फाउंडर आहेत येस इन्फोटेक या कंपनीचे. सो आपण त्यांना वेलकम करूयात आज आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. सो वेलकम टू लीड टू सेल पॉडकास्ट. थँक्यू सर. सो आपलं फोनवरती किंवा जे आपलं डिस्कशन झालेलंच आहे, पण मला असं वाटतं एक तुमचं एक इंट्रोडक्शन द्या शॉर्टमध्ये की तुम्ही कोण आहात आणि या बिझनेसमध्ये कधी आलात आणि आता तुम्ही काय करता, प्लीज. ओके, नमस्कार. माझं नाव संदीप भुतारे. मी आय टी करिअर कोच. आय टी इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षे ॲक्सेंचर सारख्या MNCमध्ये काम केल्यानंतर जेव्हा मला हे जाणवलं की आपल्या मराठी मुलांना आय टीमध्ये करिअर चालू करण्यासाठी खूप काही चॅलेंजेस येतात. जेव्हा एक सिनियर लेवलला असताना मी स्वतः इंटरव्ह्यू घ्यायचो तेव्हा काही कम्युनिकेशन किंवा काही स्किल गॅप मला डेफिनेटली जाणवल्या आणि त्यावरती मी असा विचार केला, जर हा आपल्या जवळपास महाराष्ट्रातील मुलांना प्रॉब्लेम आहे तर आपणच त्याच्यावरती सोल्युशन का देऊ नये, याचा विचार करून एक कुठेतरी डिसिजन घेतला आणि 10 वर्षाचं स्टेबल ॲक्सेंचर सारखं MNC करिअर सोडून येस इन्फोटेक या आमच्या ब्रँडची आम्ही 9 ते 10 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि आज पूर्ण महाराष्ट्रभरातून त्याला खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे सगळ्या आपल्या प्रेमामुळे शक्य आहे. वा, नक्कीच. सो मला वाटतं की तुमची जे काही जर्नी झालेली आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही ज्या प्रकारे या बिझनेसमध्ये आलात, तर मला वाटतं की आत्ता सध्या या गोष्टीची खूप गरज आहे. नक्कीच. मला वाटतं प्रत्येक इंडस्ट्रीसाठी आहे, पण आय टी इंडस्ट्री ही केवढं मोठं हब आहे आणि जे सध्या जे काही ट्रेंड्स चालले आहेत आय टीमध्ये, आज आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूयातच. तर मला डायरेक्टली तुम्हाला पहिल्या क्वेश्चन्सवरती घेऊन जायचं की सर आय टी फील्डची खरी रिअलिटी काय आहे सध्यास्थितीत? सो आय टी फील्ड जी आहे सध्या खास करून AI वगैरे गोष्टी त्याच्यामुळे खूप जास्त रॅपिडली चेंज होते. जे बदल आय टी इंडस्ट्रीमध्ये आहेत ते खूप जास्त प्रमाणात होत आहे. जगातल्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये भले मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल किंवा कुठली इंडस्ट्री असेल, त्याच्यामध्ये बदल हे होतातच. टेक्नॉलॉजी नवीन येतच असते, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण ज्या रॅपिड स्पीडने आय टी इंडस्ट्री सध्या चेंज होतीये किंवा एक इव्हॉल्व अजून जास्त नेक्स्ट लेवलला होती, मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये एवढे रॅपिड चेंजेस होत असतील. सो येस, इंडस्ट्री डेफिनेटली एका पॉझिटिव्ह ट्रॅकवरती आहे. फक्त जे बदल आहेत ते खूप जास्त स्पीडने होत आहेत आणि काही एक्झॅक्टली तोच पॉईंट मी बोलणार होतो. काही लोकांना ते बदल ऍक्सेप्ट करता येत नाहीये किंवा म्हणावेत अशा योग्य प्रकारे ते बदल ऍक्सेप्ट होत नसल्यामुळे मग एक भीतीदायक वातावरण आहे की आय टी मध्ये कदाचित करिअर आहे की नाहीये, जॉब आहे की नाहीये, फ्युचर आहे की नाही. पण असं काही खूप एआयचं एक वेगळंच इम्पॅक्ट आहे. सो ज्यांनी एआयला पॉझिटिव्हली घेतलेलं आहे आणि एआयला आपलं एक मित्र बनवलेला आहे, एआय त्यांच्यासाठी सध्या बेस्ट काम करतोय. पण जे त्याला घाबरून असं नाही का घाबरून बसलेले आहेत, मग ते कुठेतरी हळूहळू वेळेनुसार मागे पडणारच आहे. ज्यांच्याकडे अडॅप्टिबिलिटी आहे ती लोक खरंच याच्यामध्ये आत्ताच्या स्टेजला खूप स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकतात. डेफिनेटली. आणि अडॅप्टेबिलिटी हा सगळ्यात फर्स्ट पॉईंट आहे जो आज आय टी इंडस्ट्रीला, इव्हन तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही 10 वर्ष एक्सपिरियन्स असाल किंवा 20 वर्ष एक्सपिरियन्स असाल, नो मॅटर, अडॅप्टेबिलिटी ही सगळ्यात जास्त फर्स्ट प्रायोरिटी आय टी इंडस्ट्रीची आज आहे. जेव्हा कुठल्याही कॅन्डिडेटला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे तेव्हा. ग्रेट.
सो अजून एक आहे सर की IT मध्ये कुठली कुठली लोक येऊ शकतात, सर ठीक आहे ना, म्हणजे हा. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण लोकांना वाटतं की आता तुम्ही एका बाजूला एक आहे की IT इंडस्ट्री खूप ग्रोईंग होती, चांगली Definitely, फास्ट चालली, definitely. लोकांकडे अडॅप्टिव्हिटी पण आहे चांगली, तर IT मध्ये कोण कोण लोक येऊ शकतात? सी टेक्निकली स्पीकिंग तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड भले सायन्समधनं असेल, कॉमर्समधनं असेल किंवा इव्हन आर्ट्समधनं जरी असेल तरीसुद्धा IT इंडस्ट्रीमध्ये रिस्पेक्टिव्ह स्ट्रीम्स आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत, प्रोफाईल्स आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्याही एज्युकेशन बॅकग्राऊंडचा स्टुडंट हा त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, ऑफकोर्स अंडर ग्रॅज्युएट नाही, ते IT मध्ये एंट्री करू शकतात, स्वतःचं करिअर चालू करू शकतात आणि आमच्या खूप साऱ्या स्टुडंटने करिअर चालू केलेलं पण आहे. वा. सो IT मध्ये जर सपोज सर एकाने तयारी केली आहे, IT मध्ये तयारी केलेली आहे, एज्युकेशन पण झालंय, पण खूप वेळा हवं तसं जॉब मिळत नाही हां, किंवा हवं तसं पॅकेज मिळत नाही, तर अशा सिच्युएशनला एखाद्याने काय करावं किंवा काय केलं पाहिजे? अशा सिच्युएशनमध्ये जर कोणी जर असेल दुर्दैवाने, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लगेच आपण IT इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं नाही म्हणून काही निगेटिव्ह विचार करायचा नाही. दोन गोष्टी तुम्ही बोललात सर, एक बोललात की जॉब आणि दुसरं बोललात पॅकेज. तर Yes. पॅकेजबद्दल मी थोडं नंतर बोलेन. येस. पहिली गोष्ट जॉब. समजा एखाद्याने एखादी काही पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी शिकली आहे, त्याचं एज्युकेशन वगैरे सगळं ओके आहे, पण त्याला नाही त्या फील्डमध्ये जॉब मिळाला, तर त्या प्रोफाईलशी रिलेटेड बाकीच्या सिमिलर किंवा थोड्याशा वेगळ्या पण कम्प्लिटली ITच्याच बाकीच्या खूप साऱ्या प्रोफाईल्स असतात. त्या जनरली फ्रेशर म्हणून आपण त्याबद्दल जास्त ऐकलेलं नसतं, त्यामुळे कुठेतरी आपण लगेच निगेटिव्ह विचार करायला लागतो. तर असं न करता जे काही आपण शिकलेलो आहे त्याच्याशी रिलेटेड अजून कुठल्या कुठल्या प्रोफाईल आहेत आणि त्या 100% असतातच, राईट. त्या प्रोफाईल आपण ॲक्सेप्ट करून सर्वात अगोदर आपल्या करिअरची सुरुवात केली पाहिजे. कारण जर आपण घरीच बसून राहिलो तर गॅप वाढत जातो आणि मग पुढे अजून डिफिकल्टीज वाढत जातात. सो सर्वात पहिली गोष्ट आहे प्रोफाईल, रिलेटेड प्रोफाईल्स सिलेक्ट करून पुढे करणं, हा पहिला पॉईंट जॉबचा, जेणेकरून जॉब मिळाला आणि करिअर चालू झालं, ही एक पहिली स्टेप पार होते. आणि दुसरा प्रश्न तुमचा आहे रिलेटेड टू पॅकेज. येस. सो कसं आहे, आज हे एक ओपन सिक्रेट आहे की जेव्हा IT मध्ये आपला काही पर्टिक्युलर एक्सपिरियन्स होतो, ॲटलिस्ट 1 इयर 2 इयर, त्यानंतर जे पॅकेजेसची ग्रोथ IT इंडस्ट्रीमध्ये आहे ती या क्षणाला आय एम व्हेरी कॉन्फिडंट टू से दुसऱ्या कुठल्याच फील्डमध्ये डेफिनेटली नाही आहे, असं आहे. Wow. सो या अँगलने जर आपण विचार केला तर जॉबचाही प्रश्न सुटू शकतो आणि ऑफकोर्स ग्रोथचा सुद्धा. बेस्ट आहे. सो मला वाटतं पॅकेजवरती तुम्ही सांगताच आहे, तर मला असं वाटतं की किती पॅकेज एक्सपेक्ट केलं पाहिजे? सी आता पॅकेजेस, जसं आमचा एक स्टुडंट आहे अथर्व दिवाकर म्हणून, फक्त BCA पासआउट झालेला स्टुडंट आहे, नॉट इवन BTech अँड MTech अँड ऑल, BCA पासआउट, 12 लाखाचं फ्रेशर म्हणून पॅकेज सुद्धा त्याला मिळालेलं आहे. पण हे करत असताना मला सगळ्या आपल्या मित्रांना हे सांगायचं आहे, कुठली चुकीची कमिटमेंट किंवा मिसइन्फॉर्मेशन इथं मी तुम्हाला करणार नाहीये. सो याचा अर्थ असा नाही की प्रत्येकालाच तितकं जास्त पॅकेज मिळेल, पण साधारण ऑन अन ॲव्हरेज जी आजकाल फ्रेशर्सची जी रेंज आहे अराउंड 3 LPA पासून काही काही कंपनीज, बरं याच्यामध्ये अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच कंपनीज फ्रेशरच्या बाबतीमध्ये आजकाल नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की त्या पेरोलवरती तर घेतात, कारण त्यांना पण हे पाहिजे की जर स्टुडंट फ्रेशर आहे तर ॲडॅप्टिबिलिटी आहे, पंक्च्युअलिटी आहे, सिन्सिअरिटी, हे स्किल त्याच्यामध्ये किती चांगले आहेत. तर मग काही काही कंपनीज काय करतात, त्यांच्याच पेरोलवरती सुरुवातीला 3-1 महिने इंटर्न्स म्हणून हायर करतात बरं. आणि 3 महिन्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहून मग पुढचं पॅकेज देतात. पण जर कुठला व्यक्ती, आता माझ्या एक्सपिरियन्सनुसार ज्याने इंटर्नशिपमध्ये, आणि ते इंटर्नशिपमध्ये स्टायपेंड अमाऊंट चांगली पे सुद्धा करतात, ते फ्री नसतं, ओके. सो त्यांच्या 3-4 महिन्याच्या इंटर्नशिप नंतर अराउंड 4 LPA, 5 LPA, इव्हन 6 LPA पर्यंत सुद्धा फ्रेशर्सला पॅकेजेस मिळालेले आहेत. Oh. 3 LPA तर खूपच कॉमन आहे. असं ही सुरुवात करण्यासाठी, आणि आफ्टर 1 इयर तर जी ग्रोथ असते ती खूप वेगळ्या लेवलची असते. जबरदस्त. वा. ओके. सो पॅकेजवरती पण बोलताना ना सर, नेहमी असं एक लक्षात आलं, कारण माझे मित्र वगैरे आहेत IT मध्ये, खूप मोठ्या कंपन्या आहेत IT मध्ये, राईट. सो काही लोकांना खूप मोठे पॅकेजेस आहेत ऑब्व्हियसली, सो त्यांना बघून सगळ्यांनाच एक्सपेक्टेशन असते की आपल्याला मोठाच पॅकेज मिळालं पाहिजे, तर याची काय रिॲलिटी आहे? हा, याच्यामध्ये काय होतं सर, शक्यतो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. येस सर. प्रत्येक जण मंदिराच्या कळसाकडेच आधी नजर टाकतो की अरे वा खूप मोठं पॅकेज आहे, पण त्यासाठी कुठेतरी आपण त्याचा पाया बांधत गेलेलो आहे ना. आज समजा एखाद्याच्या रिलेटिव्हमध्ये कुणाला 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे, 12 वर्ष एक्सपिरियन्स आहे, आणि मी म्हणतो आत्ताच्या स्थितीला त्यांचं 40-45 लाखाचं पॅकेज असणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे, जर एक 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर. पण एक फ्रेशर म्हणून आपण डायरेक्टली 40-45 लाखाच्या सॅलरीकडे जर पाहिलं, पॅकेजकडे, तर ते डेफिनेटली चुकीचं आहे. आपण हे पाहिलं पाहिजे की त्या पॅकेजला पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीने किती वेळ दिलेला आहे करिअरमध्ये, किती वर्षांचा वेळ दिलेला सो हा आहे. अनालिसिस करायला हवा. एक्झॅक्टली. पण बरीच लोक तेच ना, पायाकडे न बघता डायरेक्टली कळसाकडे नजर टाकतात आणि हा तेवढंच मला मिळायला पाहिजे, पण असं होत नाही.
हा त्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेसमधनं आपण गेल्यावर आपल्याला कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त असेल, पण सुरुवात करणं तर महत्वाचं आहे. सो मग त्या एक्सपेक्टेशन आहेत, दॅट इज ओके, हां. बट थोडं बॅकग्राऊंड चेक करणं, अनालिसिस करणं, तुमच्यासारख्या लोकांना हां, आणि भेटण्याची मेन किती वर्ष त्यांनी तेवढं काम केल्यानंतर ते त्यांचं पॅकेज आहे डेफिनेटली. याचा रियालिटी चेक करणं ज्याने त्याने खूप गरजेचं आहे. वाव, ग्रेट. ओके, सो काही वेळा असं पण होतं सर की लोकांना करिअर गॅप आहेत, हां. आणि करिअर गॅप आहेत, मग काय करायचं, कुठला कोर्स करायचा का, कुठले कोचिंग इन्स्टिट्यूट बघायचे का, हा एक प्रश्न पडलेला असतो नेहमी. तर करिअर गॅपच्या लोकांनी काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, काय स्टेप फॉलो करायचे आहेत, आणि त्यांना जे हवं आहे तर ते कसं मिळू शकतं? आता ज्यांचा करिअर गॅप आहे त्यांच्यासाठी मला खास करून सांगायचं की जो करिअर गॅप आहे त्याला कव्हर करायला जाऊ नका. आजकाल मुलं खूप चुकीचा शब्द वापरतात आणि एका खूप चुकीच्या गोष्टीमध्ये ते अडकतात की फेक एक्सपिरियन्स वगैरे, की सर माझा 4 वर्षाचा गॅप झालेला आहे, कुठल्याही कारणाने असेल, कारण MPSC UPSCची प्रिपरेशन काही जण करतात, किंवा लेडीजच्या केसमध्ये मॅरेज आहेत, किंवा प्रेग्नन्सी वगैरे, फॅमिली जबाबदारीमुळे ऑफकोर्स त्यांना वेळ देता येत नाही. तर मग या केसमध्ये ना चुकीच्या गोष्टीमध्ये स्टुडंट फार पटकन अडकतात. ते म्हणतात की मी गॅप कव्हर करतो फेक एक्सपिरियन्स लावून. तर गॅप कव्हर करणं अशी कुठलीही गोष्ट नाही आहे. प्लीज आपल्यातलं कोणीही तसं करू नका, कारण खूप सारे हजारो विद्यार्थ्यांनी लाखो रुपये प्रत्येकाचे वाया घातलेले आहेत. सो अशी चूक तुम्ही तरी करू नका, ही माझी तुम्हाला एक विनंती आहे. सो पहिली गोष्ट, जरी तुमचा गॅप झालेला आहे ओके, पण कंपनी इंटरव्ह्यूमध्ये काय पाहणार आहे, तुमचे स्किल्स पाहणार आहे. त्याच्यामुळे लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करणं ही फर्स्ट प्रायोरिटी आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपला गॅप हा हाईड करायचा नाही, तो जे काही रिझन असेल ते ऑनेस्टली पुट करायचं आहे. कारण जगातली प्रत्येक कंपनीला हे पण पाहिजे की जो कॅन्डिडेट त्यांच्याकडे ॲज अ टीम मेंबर म्हणून येणार आहे तो प्रामाणिक किती आहे. सो तो गॅप जरी असला तरी ऑनेस्टली पुट करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही आता समजा काहींचा गॅप हा खूप असतो, की 10 वर्षाचा गॅप झाला आहे, 12 वर्षाचा गॅप झाला आहे, मग त्यांना असं वाटतं की या लेवलला कुठे मी फ्रेशरच्या पंक्तीमध्ये जाऊन बसू. मग तशांसाठी जेव्हा त्यांच्यासाठी पण खूप बेस्ट करिअर ऑप्शन आहेत, जसं की एक लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करून कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग्सचे खूप सारे ऑप्शन आहेत, की बाबा तुम्ही ज्या गोष्टी शिकलेल्या आहात तेव्हा मला त्या कंपनीतल्या न्यू जॉईनिजला वगैरे शिकवायचे आहेत, किंवा काही अपग्रेडेशनचे स्किल आहेत, आणि या गोष्टीमध्ये पॅकेजेस सुद्धा खूप चांगले असतात. सो ज्याचा त्याचा जो काही गॅप झालेला आहे त्याच्यासाठी सुद्धा पर्टिक्युलर सोल्युशन्स IT मध्ये आहेत. फक्त ज्याने त्याने ते पॉझिटिव्हली घेतले पाहिजेत आणि पॉझिटिव्हली इम्प्लिमेंट केले पाहिजेत. कुठल्याही मोहापायी कुठलं फेक एक्सपिरियन्स वगैरे अशा अति चुकीच्या गोष्टी न करता. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे खूप एकदम क्लिअरिटीने तुम्ही सांगताय सर सगळं. एक माझा मित्र आहे, त्यांनी मला विचारलं होतं, तुम्ही क्वेश्चन ॲड करतो याच्यासाठी. आत्ताचा जो ट्रेंड चालला आहे, मी ऑफचा क्वेश्चन घेतो. सो आत्ताचा जो ट्रेंड चालला आहे, ट्रेंड म्हणणार नाही मी, बट जे काही न्यूज येतात आहे, जे काही ले ऑफ्स होतात आहे, आणि ज्या पद्धतीने IT इंडस्ट्री दिसताना असं दिसते बाहेर, की तर तिथे मला असं वाटतं की तुम्ही सांगितलंच की AI आलेलं आहे, त्याच्याने तुम्ही स्किल अपग्रेड करू शकता, तुम्ही अजून फास्ट फेजवरती काम करू शकताय. पण अशी कुठली टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावरती आत्ता काम करायला हवं आपण, ज्यामुळे तुमच्या स्किल सेटमध्ये आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ग्रोथ मिळेल? पर्टिक्युलरली आत्ताच्या मोमेंटला IT मध्ये 3 गोष्टी आहेत, ॲटलिस्ट 2 ते 3 अशा गोष्टी ज्या फ्युचरिस्टच्या ITचं फ्युचर आहेत, किंवा त्या ऑलरेडी ITचा प्रेझेन्स बनलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी, कारण आजचं सगळं जग हे डेटावरती चालतंय. जसं डेटा इज अ न्यू ऑइल अशी एक म्हण सुद्धा आपण म्हणतो. सो डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज रिलेटेड बी डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, याच्याशी रिलेटेड जर काही तुम्ही करत असाल तर एक उत्तम फ्युचर IT मध्ये आहे. दुसरी गोष्ट आहे की क्लाउड टेक्नॉलॉजीज, कारण आजच्या जमान्यामध्ये IT मध्ये विदाऊट क्लाउड कुठलेही ॲप्लिकेशन हे चालूच शकत नाही. त्याच्यामुळे क्लाउड आहे, डेऑप्स आहे, या रिलेटेड जर टेक्नॉलॉजीज तुम्ही जर शिकताय किंवा अपडेट करताय तर डेफिनेटली एक चांगलं फ्युचर आहे. तिसरं म्हणजे ज्याला थोडंसं अंडर एस्टिमेट केलं जातं ते आहे कोअर डेव्हलपमेंट. कारण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कितीही ChatGPT असेल, काही असेल, तर ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक जे डेव्हलप करायला एक माणूस लागतो ते कुठलं टूल तितकं समजून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे कोअर प्रॉपर डेव्हलपमेंट, जे एक लॉजिक डेव्हलपर ज्याला आपण फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतो, त्या जॉबची सुद्धा खूप रिक्वायरमेंट आता आणि फ्युचरमध्ये असणार. सो या 2-3 पैकी कुठलाही ट्रॅक जर तुम्ही निवडला तर डेफिनेटली एक चांगलं फ्युचरिस्टिक IT करिअर त्याच्यामध्ये आहेच आहे. सो जसं की सर काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात, कोचिंग इन्स्टिट्यूट असतात, यासाठी पुढे जाण्यासाठी या करिअरमध्ये लोक हे बघतात, क्लासेस बघतात, कोचिंग इन्स्टिट्यूट बघतात, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बघतात, इकडे जातात. तर इकडे काय असा माइंडसेट घेऊन जायला हवा जर मला त्या गोष्टीमध्ये ग्रो व्हायचं असेल तर? तो काय माइंडसेट असला पाहिजे, काय आपण चेक केलं पाहिजे, काय काय पॅरामीटर्स चेक करून आपण तिकडे जायला हवं? म्हणजे थोडक्यात तुमचा असा क्वेश्चन आहे सर की
एखादं चांगलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कसं कसं ओळखायचं, ओळखायचं yes. त्याचे 2-4 पॅरामीटर आहे. सगळ्यांना मला सांगणं आहे, आपल्या जे मित्र आपला हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना, पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही हे पहा की त्या इन्स्टिट्यूटचा फाउंडर डिरेक्टर जे कोण आहे, फाउंडर डिरेक्टर ओनर जे काही तुमच्या मनात आहे ते कोण आहे. कारण जर ती व्यक्ती स्वतःच IT मध्ये टेक्निकल नसेल तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये खूप व्यवस्थित टेक्निकल वातावरण असण्याची अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही. कारण IT ही हायली टेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल फील्ड आहे. सो हे नक्की पहा की त्या IT इन्स्टिट्यूटचं फाउंडर डिरेक्टर कोण आहेत, ते स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आहेत का, त्या व्यक्तीला टेक्निकल गंध आहे का, हे पहा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे आपण नक्की पाहिलं पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटमध्ये, कारण स्टुडंटला ट्रेनिंग नंतर प्लेसमेंट मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी बरोबर. डेडिकेटेड टीम असणं गरजेचं आहे. सो प्रत्येकाने हे पाहणं गरजेचं आहे की त्या इन्स्टिट्यूटची स्वतःची डेडिकेटेड अशी प्लेसमेंट टीम आहे का. त्याच्यानंतर हे पाहणं आहे की खरंच त्यांच्या अगोदर डेडिकेटेड प्लेसमेंट झालेल्या आहेत का. त्याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते इन्स्टिट्यूट जे आहे ते मार्केटमध्ये किती वर्षांपासून आहे. म्हणजे एखादं जस्ट काही महिने किंवा 1-2 वर्ष जर एखाद वर्ष झालेलं असेल तर मग या केसमध्ये थोडंसं क्युरियस विद्यार्थ्यांनी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो त्यांचा एक सोशल प्रेझन्स आहे की त्यांचं ऑफिस ॲक्च्युअली आहे का, टीम आहे का. जरी समजा काही काही स्टुडंट असतात जे आजकाल ऑनलाईन मोडमध्ये ट्रेनिंग करतात, तरी पण मी त्यांना सांगेल की समजा तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून, आपण पुण्याचं जरी उदाहरण घेतलं जे की एक आपलं विद्येचं माहेरघर आहे, तर ॲटलिस्ट 1 दिवस मॅक्स लागतो की तुम्हाला पुण्यात येऊन व्हिजिट करून जायला. सो एकदा नक्की व्हिजिट करून जा. म्हणजे स्वतः खात्री करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज होतं कसं सर, आता मागच्या महिन्यामध्ये एक पॅरेंट्स आमच्याकडे आले होते, त्यांच्या मुलीला घेऊन. त्यांनी असंच कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमधून लिटरली, यू विल नॉट बिलीव्ह इट, नॉर्मल 4 ते 6 महिन्याचा कोर्स करण्यासाठी ₹1,25,000 पे केले होते ऑनलाईन. आणि एका कुठल्याही मिडल क्लास फॅमिलीसाठी, खास करून जेव्हा त्यांनी त्या आईवडिलांनी, त्या पॅरेंट्सने आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या ग्रॅज्युएशनवरती खर्च केल्यानंतर त्यानंतर ₹1,25,000 ही मोठी अमाऊंट आहे. आजही खूप मोठी अमाऊंट आहे. आणि नंतर त्यांना कळालं की एकदा ते ₹1,25,000 भरल्यानंतर त्यांना कुठे व्यवस्थित प्रॉपर रिस्पॉन्स मिळत नाही, काय मिळत नाही वगैरे. म्हणजे ती जी स्टुडंट होती, सांगायला वाईट वाटतंय पण लिटरली रडत होती जेव्हा मी तिच्यासोबत त्यांच्या पॅरेंट्ससोबत बोलत होतो. तर त्याच्यामुळे माझं सगळ्यांना हे सांगणं की तुम्ही स्वतः खात्री करा, पूर्ण प्रेझेन्स चेक करा आणि मगच तुम्ही प्रोसीड करा. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण नुसतीच घाई करून फायदा नाहीये. घाई करून फायदा. कारण खूप वेळा असं होतं सर, म्हणजे काय ना, जॉब अशी गोष्ट आहे की जेव्हा नसतो, जेव्हा असतो तेव्हा काय वाटत नाही, जेव्हा नसतो आणि जेव्हा पाहिजे असतो तेव्हा खूप गडबड केली जाते आणि त्या याच्यामध्ये लोक डिसिजन घेतात. नाही, माझं हे सांगणं की डिसिजन नक्कीच तुम्ही वेळेत घ्या, पण डिसिजन घ्यायच्या अगोदर ज्या पॅरामीटर्स आहेत तेवढे ऍटलिस्ट तेवढे तरी चेक करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. असं याच्यामध्ये आपण ट्रेनिंग याच्यामध्ये जर बघितलं सर, तर खूप वेळा असं पण होतं लोकांना की गॅरंटी दिली जाते किंवा बोललं जातं जॉबची गॅरंटी वगैरे. याच्यात किती तथ्य आहे सर? याचं खरं तथ्य असं आहे सर, जर तुम्ही गॅरंटी तुमच्या करिअरची समोरच्या दुसऱ्या मी खूप असं ऐकलंय, स्टुडंट मला सांगतात, आय डोंट नो, की सर आम्हाला कुठेतरी रिटर्न जॉब गॅरंटी मिळणार आहे वगैरे. तर मला हे सांगा, आणि कुठेतरी बॉन्ड पेपरवरती गॅरंटी मिळणार आहे. आजही बऱ्याच फ्रेशर स्टुडंटने कधी बॉन्ड पेपर पाहिलेला नसतो. तो कशासाठी लागतो? साधारणपणे जेव्हा काही मोठं प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची, गव्हर्नमेंटची काही लिगल काम आहे त्यासाठी. आजही ₹2 साध्या हिरव्या पेपरला बॉन्ड पेपर म्हणून दाखवलं जातं, त्याच्यावरती लिहून दिलं जातं, ज्याचा लिगल कुठलाही बेस नाही. आणि त्याही पुढे जाऊन करिअर जी आपल्या आयुष्याला एक मेन दिशा देणारी गोष्ट आहे, त्याची सर्वसाधारण जे आपले स्टुडंट आहेत ते ग्रॅज्युएट आहेत. सो प्रत्येक ग्रॅज्युएटने याचा विचार करणं गरजेचं आहे. तुमच्या करिअरची गॅरंटी जर तुम्ही स्वतः घेतली नाही तर दुसऱ्या कुणाकडे तुम्ही त्याची गॅरंटी कसं काय एक्सपेक्ट करू शकता? कारण साधी गोष्ट आहे, IT हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. जर तुमच्याकडे स्किल आहेत तर जॉब आहेतच, या क्षणाला सुद्धा आहेत. पण जर तुम्ही काहीतरी असलं रिटर्न गॅरंटी आणि अशा मोहपायी लाखो रुपये वाया घालवताय, तर मग कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. ॲटलिस्ट एक ग्रॅज्युएट असताना तरी आपण अशी चूक करू नये. एक वेल एज्युकेटेड आपण आहोत. सो अशा चुकीच्या गोष्टीला तर अजिबातच बळी पडू नये. देर इज नथिंग कॉल्ड जॉब गॅरंटी ऑर समथिंग. साध्या गोष्ट आहे, जर माझे 10 स्टुडंट आहेत आणि ते इंटरव्ह्यूला गेले, तर जे स्टुडंट त्या कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये चांगले आन्सर करणार आहेत, स्वतःचं नॉलेज जस्टिफाय करणार आहे, कंपनी स्वतःहून त्यांना हायर करणारच आहे. ओके, सो याच्यामध्ये गॅरंटी वगैरे प्रश्न येतच नाही. जर तुमच्याकडे स्किल आहे तर तुमच्याकडे जॉब आहे. देर इज सो स्किल शिकण्यावरती तुम्ही नक्की फोकस करा. बाकीच्या रिटर्न गॅरंटी वगैरे जे काय असं चुकीच्या गोष्टी आहेत त्याला इग्नोर केलेलं नक्कीच बरं राहिलं. असं राईट. मला वाटतं अजून याच्या पुढे आपण एक मला विचारायचं आहे की सर, खूप वेळा असं पण होतं याच याच्यामध्ये की ग्रामीण मुलं असतात, ठीक आहे ना, त्यांना या फील्डमध्ये यायचं आहे,
खूप वेळा त्यांच्यासाठी पण अशा गोष्टी घडतात. कारण मी 1-2 केसेस ऐकल्यात अशा, की जर ग्रामीण मुलं आहेत तर त्यांना या फील्डमध्ये यायचं आहे. सो त्यांनी या फील्डमध्ये येऊ शकतात का? काय काय गोष्टी आहेत ज्या आपण त्यांना बजेटचे इश्यूज असतात. सो मग तुम्ही म्हणलात की बजेटचा प्रॉब्लेम आहे. लोकं ऑनलाईन बघतात, पैसे भरतात, जातात तिकडे आणि फसवणूक पण होण्याची शक्यता होते. हां हां तर आणि गॅरंटी अगेन तुम्ही शब्द बोललात गॅरंटी. येस तर ह्याला तर मला वाटतं की निश्चितच बळी पडतात काही लोकं. हां ते तर हे बजेटचे इश्यूज वगैरे वगैरे हे कसे आपण सॉल्व्ह करू शकतो? सो या केसमध्ये कसं आहे की जेव्हा पहिली गोष्ट जर ₹1,00,000-1,25,00,000 मला नाही वाटत कुठल्याही ठिकाणी ह्या गोष्टी शिकण्यासाठी देण्याची गरज आहे. ती खूप मोठी कॉस्ट आहे, तेवढ्या याची गरज नाही. नॉमिनल ज्या त्याच्या ॲव्हरेज फीज आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपण ते शिकू शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरा प्रश्न जर तुम्ही विचारला की जी ग्रामीण भागातली स्टुडंट आहे त्या सगळ्यांना मला हे सांगतो, शेवटी कसं आहे माझं शिक्षणसुद्धा हे ग्रामीण भागातनं झालेलं आहे. पूर्णपणे मराठी शाळेतून 1ली ते 10वी पर्यंत मी शिकलेलो आहे. मला आठवतंय की जेव्हा मी ॲक्सेंचरचा माझ्या कॉलेजनंतर जो इंटरव्ह्यू देत होता त्याच्यामध्ये माझी काय हालत झालेली, कसा मी तो इंटरव्ह्यू क्रॉस केला, इंटरव्ह्यू हे क्रॅक केलेला. सो ग्रामीण भागातले जे आपले सगळे विद्यार्थी मित्र आहेत, थोडंसं कसं होतं की कम्युनिकेशन रिलेटेड वातावरण नसतं. पण चांगली गोष्ट ही आहे, आजच्या जमान्यामध्ये प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, मोबाईल आहे. ॲटलिस्ट बेसिक टेक्निकल गोष्टी तर आपलं ABCD आहेच, त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करणंच करणं आहे. पण त्याचसोबत कम्युनिकेशनचं पण इम्प्रूव्हमेंट जर आपण थोडी थोडी एव्हरीडे चालू केली तर ॲटलिस्ट एक 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर आपलं तेवढं तरी बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन होतं की आपण काय टेक्निकल आन्सर सांगतोय इंटरव्ह्यूमध्ये हे त्या इंटरव्ह्यूअरला कळतं आणि त्या इंटरव्ह्यूअरचा काय क्वेश्चन आहे हा आपल्याला पण कळतो, जेणेकरून इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होण्यासाठी मदत होते. सो थोडंसं कम्युनिकेशन आणि टेक्निकल ह्या दोन्ही गोष्टींचे या स्किलचं एक चांगली सांगड जर आपण घातली तर नक्कीच त्याचा खूप जास्त बेनिफिट होतो. आणि जसं तुम्ही म्हटलं की बजेट रिलेटेड वगैरे ज्या इश्यू आहेत तर हे लक्षात घ्या की थोडंसं ॲव्हरेज साधारणपणे ₹1,00,000-1,25,00,000 तर डेफिनेटली या गोष्टीची कॉस्ट नाही आहे. सो अशा कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका. हां, जी ॲव्हरेज नॉर्मल फी आहे, ज्याचे स्टँडर्ड बेसिक सगळ्यांना माहीत आहे, त्या रेंजने आपण गेलेलं नक्कीच कधी पण चांगलं आहे. डेफिनेटली सर. सो याच्याचमध्ये की कसं असतं आता एवढी लोकं आहेत, यांना सगळ्यांना एक अट्रॅक्शन आहे सर आयटीचं. सो ते अट्रॅक्शन का आहे आणि कशामुळे हे अट्रॅक्शन वाढत जातं? आयटीमध्ये अट्रॅक्शन असण्याची प्रामुख्याने 2 ते 3 कारणं आहेत. पहिली गोष्ट कसं आहे, बऱ्यापैकी ज्या आयटी कंपन्या आहेत ना, त्यातल्या त्यात मी सांगतो बऱ्यापैकी या थोड्या कुठेतरी एक पॉश बिल्डिंगमध्ये AC एन्व्हायरमेंट, न्यायला आणायला कॅब आहे, सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी आहे, म्हणजे ह्या गोष्टीमुळे आणि आयटीला एक ग्लॅमर त्याच्यामुळे ऍड झाले. पहिली गोष्ट. बरोबर. ओके. सो ते लाईफस्टाईल आणि असलेलं त्याच्यासोबत आलेलं ग्लॅमर हे एक मेन पहिलं आहे. दुसरी गोष्ट आहे, किती नाही म्हटलं तरी आयटी मध्ये जो एक सॅलरी ग्रोथचा जो फॅक्टर आहे तो एक्झॅक्टली तर तो बऱ्यापैकी दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये नाहीये, म्हणजे तितका जास्त प्रमाणात तरी आजही नाहीये. सो कारण शेवटी प्रत्येकाला जॉब करून पैसा तर हवाय, आपण जॉब करतो, आपल्याला सॅलरी बेटर अँड बेटर असणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट त्या ग्लॅमरमुळे कुठे थोडंफार समाजामध्ये त्याला मी म्हणतो की काही काही वेळेस ओव्हर हाईप केलं जातं या गोष्टीला. एखादा आयटी मध्ये जॉब करतोय, ओके, चांगली गोष्ट आहे, त्याच्याकडे स्किल आहे, तो जॉब करतोय, ओके, बट लेट्स नॉट मेक इट अ ओव्हर हाईप. म्हणजे बाकीच्या कुठल्या गोष्टीला आपण कमी लेखणे असं पण एक चुकीचं हे नाही झालं पाहिजे. आणि चौथं खास करून कोविड पॅन्डेमिकमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, बाकीचे जिथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज बंद होत्या, शट होत्या, जिथे ऑफकोर्स काही मशीनवरती डिपेंडन्सी आहे, मेकॅनिकल इंडस्ट्री असेल, सिव्हिल इंडस्ट्री असेल किंवा बाकीच्या कंपनी, तर तिथं आयटीमध्ये फक्त एक लॅपटॉप आणि चांगलं स्टेबल इंटरनेट कनेक्शन होतं. ॲटलिस्ट आयटी इंडस्ट्री सगळं व्यवस्थितपणे चालू होतं. मग लोकांच्या मनात ही पण भीती, का उद्या काय असं इमर्जन्सी सिच्युएशन आलीच तर ॲटलिस्ट आयटी इंडस्ट्री बंद तरी नाही पडणार. सो वर्क फ्रॉम होम जे काही एक्सपिरियन्स नंतर मिळतात, जेणेकरून लोकांचे जरा सेव्हिंग्ज वगैरे पण होतात. ओके, म्हणजे थोडं फायनान्शियल सेव्हिंग होतं. कारण एखादा जर त्याच्या घरी होमटाऊनला, लेट्स से ही इज नॉट इन मेट्रो सिटी, होमटाऊनला राहून त्याचा तो काम करतो, त्याला तेवढीच सॅलरी मिळते जेवढी त्याला मेट्रो सिटीत मिळते, तर ऑफकोर्स फायनान्शियली पण सेव्हिंग होतं. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे आयटीचं अट्रॅक्शन हे जरा जास्त आहे बाकीच्या फील्डपेक्षा. बढिया. सो आता स्टुडंटनी ज्यांना याच्यामध्ये करिअर करायचं आहे, ते त्यांनी सिटीज, लोकेशन आणि वर्क फ्रॉम होम जसं तुम्ही म्हणलात की कुठे फोकस केला पाहिजे, कुठल्या सिटीजसाठी, कुठल्या लोकेशनसाठी या स्टुडंटनी फोकस करायला हवा, आणि वर्क फ्रॉम होम लगेच एक्सपेक्ट करायचं का किंवा त्याच कंपनीकडे जायचं का? असं डेफिनेट. सो याच्यामध्ये 2 क्वेश्चन तुमचे आहेत सर, की सिटी, लोकेशन ही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्क फ्रॉम होम बद्दल. खास करून फ्रेशर स्टुडंट्सला मला हे सांगणं आहे, आता कसं पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचं काम चालू आहे, राईट, तर आपण पर्टिक्युलरली महाराष्ट्रातल्या स्टुडंटबद्दल ही गोष्ट बोलूया, की महाराष्ट्रामध्ये आजही विद्येचं माहेरघर हे पुणे आहे, ही पहिली गोष्ट आहे.
ओके, मुंबई जे आहे ते एक इकॉनॉमिकल कॅपिटल आहे, बिझनेस रिलेटेड आहे, पण विद्येचं माहेरघर आजही पुणे आहेत, एज्युकेशनसाठी फेमस आहे. सो डेफिनेटली टॉप 1 प्रायोरिटी ही पुणे आहेच आणि बऱ्याच लोकांची आहे आपल्या महाराष्ट्रातल्या स्टुडंटची. दुसरी एक गोष्ट आपले विद्यार्थी मित्र कमेंटमध्ये गेस करतील, मी नाव घेणार नाही, सरांच्या पॉडकास्टमध्ये नाव घेणं योग्य वाटत नाही. एक सिटी आहे जी बरीच फेमस आहे बिर्याणीसाठी, आता तुम्ही समजून जाताल. सो बऱ्याचदा मी महाराष्ट्रातले स्टुडंटच्या बद्दल असं ऐकलं की नाही सर, आम्ही तिथे गेलो आणि तिथे जाऊन आम्ही शिकलो, तिथे जाऊन शिकणार आहे. लिटरली मला हा माझा स्टुडंटने मला सांगितलेला अनुभव आहे की ट्रेनरचा चेहरा सुद्धा दिसत नाही, लिटरली माईकवरती शिकवलं जातं. मी तर म्हणेल त्याच्यापेक्षा आपली 10वी-12वी आपली शाळा भरी जिथं 50-60 स्टुडंट असतात त्याच्याही पेक्षा जर 150, 200, 300, 500 स्टुडंट एका मोठ्या हॉलमध्ये असेल आणि अशा ठिकाणी जाऊन जर कुणी ही अपेक्षा ठेवतंय ना की अशा ठिकाणी मी शिकेल आणि मला इतकं चांगले स्किल मिळतील की माझं IT करिअर चालू होईल, तर मग हे आपण स्वतःलाच कुठेतरी एका चुकीच्या गैरसमजात ठेवल्यासारखं आहे. सो हे मेक शुअर करणे की आपण लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये शिकणे, कारण हे प्रोफेशनल गोष्टी आहेत, हायली टेक्निकल आहे, जिथं पर्सनल अटेन्शन असणं स्टुडंटकडे गरजेचं आहे, तरच तो स्टुडंट तेवढा डेव्हलप होतो. ओके, जेणेकरून त्याचं एक चांगला IT करिअर चालू होईल. सो बिर्याणी सिटी चूज न करता मला वाटतं आपलं जे विद्येचं माहेरघर आहे, देवाच्या कृपेने आपण सगळे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत, तर यावरती आपण फोकस करणं खूप चांगली गोष्ट आहे लोकेशनच्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट सर, जे तुम्ही म्हणताय वर्क फ्रॉम होम, कसे हे एक माझं प्रामाणिक मत आहे. काही फ्रेशर स्टुडंटला कदाचित हे चुकीचं वाटेल, पण विद्यार्थी मित्रांनो, जे रियालिटी आहे ती मी सांगणार आहे. एखादी गोष्ट तुम्हाला चांगली वाटावी म्हणून सांगणं हा माझा उद्देश नाही, रियालिटी तुम्हाला अंडरस्टँड होणं हाच माझा आणि सरांचा प्रामाणिक उद्देश आहे. तर रियालिटी आहे, जेव्हा एक फ्रेशर म्हणून आपण जेव्हा एखाद्या टीममध्ये जॉब करायला लागतो, ओके, तेव्हा फक्त टेक्निकल गोष्ट हा आपल्या कामाचा एक भाग झाला, पण त्यासोबत खूप साऱ्या गोष्टी असतात की आपण एक टीम मेंबर म्हणून टीममध्ये कसं बिहेव करतोय, आपल्या बाकी कलिग सोबत कसं बिहेव करतोय, आपण आपल्या मॅनेजमेंट सोबत कसं बिहेव करतोय, आणि खास करून आपल्या क्लायंट मीटिंग्स आहेत, खूप सारे मीटिंग्स डेली डे टू डे लाईफमध्ये डेली आपल्या कामाचा भाग असतात IT इंडस्ट्रीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी बऱ्याच IT कंपनींना आजही असं वाटतं की फ्रेशरला इमिजिएट ते लगेच डेव्हलप होऊ शकत नाही. जसं तो फ्रेशर स्टुडंट कंपनीच्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि वातावरणातून तो जे शिकणार आहे तेच त्याचं बेस्ट लर्निंग आहे, हा आजही IT इंडस्ट्रीचा स्ट्रॉंग बिलीफ आहे किंवा कुठल्याही इंडस्ट्रीचा स्ट्रॉंग बिलीफ आहे. त्याच्यामुळे फ्रेशरला इमिजिएट लगेच वर्क फ्रॉम होम थोडंसं मिळणं डिफिकल्ट आहे. हा, तुम्हाला वर्क फ्रॉम होम नक्की मिळणार आहे केव्हा, जेव्हा 2 वर्ष एक्सपिरियन्स झाला असेल, 3 वर्ष एक्सपिरियन्स झाला नसेल. त्यानंतर काय होणार आहे, जी काही कंपनीची आपली कामाची प्रोसेस आहे किंवा IT इंडस्ट्रीची प्रोसेस आहे ती तुम्हाला बाय डिफॉल्ट माहीत पडलेली असणार आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही समजा जॉब स्विच वगैरे करणार आहात, त्या केसमध्ये काय होणार आहे की जे कंपनीच्या बेसिक कामाच्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्हाला त्या कंपनीमध्ये इन होणं किंवा इन्व्हॉल्व्ह होणं अजिबातच डिफिकल्ट जाणार नाही. सो त्यावेळेस आरामात वर्क फ्रॉम होम मिळणार आहे. आत्ता खूप साऱ्या जणांना मिळते, पण फ्रेशर म्हणून लगेचच मला वर्क फ्रॉम मिळण्याची अपेक्षा ठेवणं थोडंसं कुठेतरी चुकीचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, फक्त टेक्निकल स्किल खूप चांगले आले म्हणजे खूप छान करिअर होत आहे असं नाही. एक उत्तम टीम मेंबर म्हणून डेव्हलप होणं, एक उत्तम कलिग म्हणून डेव्हलप होणं, एक ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. डेफिनेटली सर. सो सर, काय होतं ना, प्रिपरेशन सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे या सगळ्या गोष्टींसाठी. एक्झॅक्टली, बरोबर आहे ना. इन्फॉर्मेशन झाली, आता प्रिपरेशन करायचं आहे. सो फ्रेशरने कधीपासून प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे या गोष्टीसाठी? आत्ताची जी कॉम्पिटिटिव्ह, हायली कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाहता, 10 वर्षापूर्वी सर सिच्युएशन जेव्हा किंवा त्याच्या अगोदर जेव्हा मी फ्रेशर होतो त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की आरामात आपण ग्रॅज्युएशन आपलं पूर्ण करायचो, त्याच्यानंतर काही टेक्निकल अपग्रेडेशन वगैरे करायचो आणि त्याच्यानंतर स्टुडंटला फ्रेशर म्हणून जॉबही लागायचं. पण आत्ताचं एन्व्हायरमेंट हे हायली कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेनुसार पूर्ण भारतामध्ये एका वर्षी 15 लाख फक्त इंजिनियरच पासआउट होतात. बाकीचे तर BCA, BSc हे जे बाकीचे सगळे कोर्सेस आहेत किंवा दुसरे डिग्री आहेत ते तर वेगळेच. मग एवढ्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपण करिअर, आपलं जे ग्रॅज्युएशन आहे ते पूर्ण होण्याची वाट पाहणं हे चुकीचं आहे. सो आयडियल टाईम जो प्रिपरेशनसाठी आहे तो आहे की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या 2 वर्ष अगोदर, जे काही तुमचं समजा 3 वर्षाची डिग्री आहे तर आयडियली सेकंड इयरपासूनच तुम्ही चालू केलं पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, तुमचे स्किल सेट अगदी स्ट्रॉंग बनणार आहेत आणि ज्या दिवशी तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरचा फायनल पेपर देऊन तुम्ही बाहेर पडणार आहात त्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्लेसमेंटसाठी इलिजिबल असणं गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी आपण आपल्या ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर देतो त्या दिवसापासून विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये येणारा एकूण एक दिवस हा करिअरमध्ये गॅप म्हणून ॲड होतो IT कंपनीच्या HRच्या दृष्टीने. सो तो गॅप वाढवायचा अजिबात नाही आहे.
ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. बेस्ट. सर काय होतं ना, चला आय टीमध्ये जायचं आहे, आपण अट्रॅक्शनबद्दल पण बोललो, पण आता काही वेगळे ह्याच्यामधून आहेत स्टुडंट्स, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, हां. तर या ह्याच्यामधून पण कोणी लोकांना या टाईपच्या लोकांना पण आपण स्कोप आहे का आय टीमध्ये जाण्यासाठी? सर, जसं तू म्हणते की ज्यांचं एज्युकेशन हे नॉन आय टी बॅकग्राऊंडमधनं झालेलं आहे, तर Right. डेफिनेटली त्यांच्यासाठी सुद्धा आय टीमध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जे आमचे यस इन्फोटेकचे खूप सारे स्टुडंट जे प्लेस झालेले आहेत, त्याच्यातले मेजरली हे नॉन आय टी एज्युकेशन बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत. सो त्यांच्यासाठी खूप चांगले ट्रॅक आय टी फील्डमध्ये अवेलेबल आहेतच, आणि त्याला पॅकेजेसही चांगलीच असतात. सो तुम्ही सर गेली 10 वर्ष झालं या फील्डमध्ये काम करताय, निश्चितच मला तर वाटतं ह्या पॉडकास्टला पण पॉडकास्ट न म्हणता वर्कशॉप म्हणायला पाहिजे, कारण आपण एक गोष्टीवरती आपण डिस्कशन करत आलोय. सो तुम्ही कसं हेल्प करता आणि कशा पद्धतीने स्टुडंटना त्यांना हवं ते करिअरमध्ये करता येऊ शकतं? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर कसं आहे, आजकाल फ्रेशर स्टुडंटच्या माइंडमध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे. Yes. आणि मेन म्हणजे अर्धवट माहिती खूप आहे. काही माहिती ही आपल्या त्यांच्या सोबतच्या मित्रांकडून ऐकलेली आहे, काही रिलेटिव्हकडून ऐकलेली आहे, काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून आहे. त्याच्यामुळे एक हाफ इन्फॉर्मेशन खूप जास्त आहे आजकाल, कारण इन्फॉर्मेशनचे सोर्सेस तितके. तर मग आम्ही काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं त्या स्टुडंटची प्रॉपर प्रोफाईल पाहतो की त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय, त्याचं पासआउट इयर काय, कुठल्या फील्डमध्ये त्याने एज्युकेशन केलेलं आहे, काही करिअर गॅप्स वगैरे आहेत का, आणि त्यानुसार त्याचं अगोदर प्रॉपर काउन्सिलिंग केलं जातं. कारण त्या स्टुडंटला योग्य ट्रॅक दाखवणं, योग्य ट्रॅक सांगणं हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम. कारण जर तो स्टुडंटने योग्य करिअर ट्रॅक निवडला आय टीमधला, तर त्याचं आय टी करिअर हे लवकरात लवकर चालू होणार आहे. बरोबर. सो त्यासाठी प्रॉपर काउन्सिलिंग आधी केलं जातं. ही बरोबर. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट. जर काही त्याचे डाऊट्स क्वेरी असतील तर ते रिझॉल्व्ह केले जातात. त्याच्यानंतरची सेकंड स्टेप आहे की ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण विदाऊट प्रॅक्टिकल नॉलेज आय टीमध्ये कुठलाच इंटरव्ह्यू क्रॅकच होऊ शकत नाही. सो पूर्णपणे प्रॅक्टिकली, आणि जसं मी मगाशी म्हटलं, शाळा न भरवता, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हार्डली 10 ते 15 जणांच्या लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंटच्या बॅच साईजमध्ये आपण त्यांना जिथे पर्सनल अटेन्शन असणार आहे, आपण त्यांना प्रोफेशनल ट्रेनिंग त्याच्यामध्ये देतो. आणि त्याच्यानंतर आमची जी डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, ते त्यांचं अगदी रिझ्युमे प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यू सेशन, म्हणजे जनरली आज HR इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत जे सर्वसाधारणपणे सेमच असतात प्रत्येक कंपनीमध्ये, त्याची पूर्ण प्रिपरेशन करून घेतली जाते. आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे की प्लेसमेंट टीमकडून त्यांना शेड्यूल्ड जॉब कॉल्स प्रोव्हाइड केले जातात, जिथे त्या स्टुडंटने स्वतः जायचं आहे कंपनीमध्ये शेड्यूल इंटरव्ह्यूला, आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे, स्वतःचा बेस्ट परफॉर्म करायचा आहे, आणि आपलं आय टी करिअर चालू करायचं. वाव, दॅट्स असं. नाईस. सो आम्ही तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती मला वाटते की आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. सो नक्कीच. तुमच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी तुमचं इंस्टाग्रामचं प्रोफाईल, त्यानंतर तुमचं गुगल माय बिझनेसची लिंक आणि तुमचे काही कॉन्टॅक्ट नंबर. सो मला असं वाटतं की निश्चितच ह्या सगळ्या स्टुडंटना यातनं खूप हेल्प होणार आहे या इंडस्ट्रीला. आणि मला खूप व्हॅल्यू मिळाली, कारण काय आहे ना की इंटरनल कोणतरी पर्सन त्या इंडस्ट्रीमधला बोलायला हवा. एक्झॅक्टली. कारण खूप वेळा आपण वरवर बघतो गोष्टी हा, आणि त्या ऐकतो आणि आपण त्याच्यावरती बिलीव्ह करतो. कारण हो. मला खूप गोष्टी क्लिअर झाल्या की या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय. म्हणूनच मी म्हणलं तुम्हाला की हा पॉडकास्ट नाही, हा वर्कशॉप आहे. सो ज्यांना या फील्डमध्ये करिअर करायचं आहे तर त्यांनी हा वर्कशॉप म्हणून पॉडकास्ट बघावा. आणि मला वाटतं तुमचा एक्सपिरियन्सच बोलतोय सर हे एवढं सगळं. आणि ही इंडस्ट्री अशीच ज्या पद्धतीने ग्रो होते, म्हणूनच तुम्हाला आत्ता सध्यामध्ये तुम्हाला एक अवॉर्ड पण मिळालेला आहे. हा. त्या अवॉर्डबद्दल थोडंसं सांगायला बघतात की दिवस त्यांना. येस इन्फोटेक आणि पूर्ण टीमचं जे मागच्या 9 ते 10 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर फ्रेशर स्टुडंटला जास्तीत जास्त लेटेस्ट आय टी स्किल्स त्यांना अपग्रेड करून त्यांचं आय टी करिअर चालू करण्याचं जे काम आम्ही करतोय, त्याची एक दखल घेऊन देवाच्या कृपेने यावर्षीचा बेस्ट आय टी करिअर कोच ऑफ द इयर 2025 हा जो अवॉर्ड आहे तो नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर मॅडम यांच्या हस्ते यस इन्फोटेकला मिळालेला आहे. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि असंच आपल्या सर्वांचं एक पाठबळ आणि प्रेम यस इन्फोटेकला असल्यावरती जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आय टी स्किल अपग्रेड करून ही बेरोजगारी महाराष्ट्रातली कमी कशी होईल याचसाठी मी आणि आमची यस इन्फोटेकची पूर्ण टीम आम्ही कार्यरत असणार आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. येस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. असंच मस्त मोठं काम करत राहा. आणि मला शेवटी एक विचारायचं आहे की फायनल थॉट काय आहे तुमचं आमच्या ऑडियन्सला सांगा प्लीज. सी, इफ यू आर थिंकिंग अबाउट आय टी करिअर, खूप सिम्पल आहे. गेट युअर प्रॉपर स्किल्स, द जॉब विल फॉलो यू. यू इवन नीड नॉट टू फॉलो द जॉब. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. आज पॉडकास्टमध्ये भरपूर सगळं डिस्कशन झालं, भरपूर सगळ्या गोष्टीवरती आपण डिस्कशन केलं. सो निश्चितच हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल, कमेंट करा, प्लीज कनेक्ट करा सरांशी, आणि जास्तीत जास्त
तुमच्या रिलेटिव्स, तुमच्या जवळपास कोणाला जर या गोष्टीची गरज असेल तर त्यांना नक्की हा पॉडकास्ट शेअर करा. आणि थँक्यू सो मच सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि धन्यवाद सर, तुमच्या पूर्ण टीमचे, तुम्ही मला या पॉडकास्टसाठी आमंत्रित केलं. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच.